गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. अरे यार ट्रॅफिक किती. सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर. तर आज आहे, नशीब हॉर्न वाजायला लागला अचानक. तर आज आहे मित्रांनो वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपण चाललोय नाईट शिफ्टला नेहमीप्रमाणे. सो बघूया आज काय बघायला भेटतंय. डेलीच्या ऑब्झर्वेशन मध्ये गर्दी तर असेल म्हणा. थोडस लवकर निघालो आपण. 9ची शिफ्ट आहे, 7:30ला निघालोय आणि खूप दिवसानंतर ब्लॉगिंग चालू आहे. त्याचं कारण पण असं होतं की आपल्या नीलपरीचा झाला होता ऍक्सिडेंट आणि त्याच्यामध्ये मला सुद्धा लागलंय थोडस. जास्त नाही, घसपटलेलं बस, बाकी कुठे हाडबीड मोडलेलं नाही. सो थोडा ब्लॉगिंगच्या व्हिडिओज बंद होत्या आणि आता नवीन आज पहिलाच असेल तर 1 तारखेला मे बी तुम्हाला येऊन जाईल हा ब्लॉग. आणि नवीन चॅलेंज करायचा विचार आहे. कंटिन्यू दररोज एक ब्लॉग टाकायचा विचार आहे, पण मुश्किल होऊ शकतं एखाद्या वेळेस सुट्टी असली तर. पण त्या दिवशी सुद्धा आपण ट्राय करू ब्लॉग बनवायचा. सो आता लागलंय ट्रॅफिक कडकवाला. सो तुमच्यातलं कोण असेल मोबाईलने शूट करणार तर खाली कमेंट मध्ये कळवा मला. मी पण अजूनपर्यंत मोबाईलने शूट करतोय. अजून तरी गोप्रोचे पैसे आलेले नाही, त्याच्यामुळे गोप्रो आपण घेतलेलं नाही. उगाचच गोप्रो घेऊन 35-40 हजार टाकून आणि नंतर मग तो असाच मध्येच ब्लॉग बंद केल्यावर पडून राहणार. त्यापेक्षा मोबाईलने शूट केलेलं परवडतं. मध्येच मूड झाला की आपण व्हिडिओ बनवतो. मध्ये तर ठरवलेलं की आठवड्याला 2 व्हिडिओ टाकायचे, पण आता विचार करतोय खूप मोठा गॅप झाला आणि आपले व्हिडिओ सुद्धा कमी कमी होत चालले त्या मानाने, ज्या रेंज मध्ये आपण चाललेलो आधी. तर बघूया आता मे बी पुढचे 30 दिवस प्रत्येक दिवशी ब्लॉग येईल. एक छोटासा का होईना पण प्रत्येक दिवशी टाकायचा प्रयत्न करेन. मोठा सिग्नल झाला, सुटला बाबा. अरे यार काय फालतूगिरी चालू आहे इकडे. हाजरे सिग्नल सुटलाय तरी पण यांना घाई घरी जायची. आज 31 आहे, बरोबर आहे. जावा क्लब मध्ये जावा, इकडे तिकडे जावा. एवढी घाई नका करू ना. हा चला आपल्या डेस्टिनीकडे वळूया. तर मित्रांनो, ऍक्च्युली एक ब्लॉग आपला अपूर्ण राहिलाय. अधुरा नाही, हा मराठीत अपूर्ण राहिलाय. सो त्याला एंड नाही, त्याच्यामुळे आपण अजून तो टाकलेला नाही. तर बघू आपण लवकरच तो व्लॉग
टाकू एंड करून त्याचा, पण टायमिंग नाही भेटत आहे. आणि ॲक्सिडेंटच्या आधी झालेला होता तो, बनवलेला होता, पण नंतर थोडं ब्लॉगिंग बंद करून टाकलेलं मी. त्याच्यामुळे ना व्हिडिओज काढलेत ना काय. जुन्या व्हिडिओजचे शॉर्ट्स तुम्हाला येतच आहेत. शॉर्ट्स तर टाकतोय मी, असं नाही टाकत आहे. छोटे मोठे शॉर्ट्स तर येतातच आहेत. परत आवाज बंद झाला. ह्या हॉर्नचं काहीतरी केलं पाहिजे आपण. हा बघ चालू झाला आता. अरे चल ना, शिकत आहे ड्रायव्हर, इथे कुठे शिकवतोय. अरे काय राजा, ट्रॅफिक मध्ये शिकवतोय. आता तोंडात येणार होता पण कॅमेरा चालू आहे, त्याच्यामुळे शांत बसावं लागतं. नाही तर खूप काय येतं तोंडात माझ्या. आपल्याकडे पास आहे, पास देऊन आपण निघू शकतो. आणि उद्या हॉर्नचे लपडे संपवू शकतो. हा हळूहळू वाचतोय, ठीक आहे. इकडे येऊन असं दाबायचं, गेला परत. मध्येच येतोय, मध्येच जातोय. तर ही रात्रीची मुंबई नगरी बघा. या भल्या मोठ्या बिल्डिंग, डायरेक्ट दुबईवर. आता कोण नाही त्रास देणार आपल्याला. खूप दिवसानंतर चालवतोय मित्रांनो. थोडस कॉन्फिडन्स कमी आहे आज. तर करूया त्याला बूस्ट करूया. सो आज घरी होत कोलंबीची बिर्याणी आणि काय होतं, बस कोलंबीची बिर्याणी आणि बरोबर सॅलड. दही खायला आवडत नाही मच्छी बरोबर, कारण का गेम होऊन जातो. मग मी तुम्हाला इकडे नाही, हॉस्पिटलमध्ये भेटेन जर त्याच्याबरोबर दही खाल्ला तर. सो आजच्या दिवशी कोलंबीची बिर्याणी खाऊन बाहेर निघालो मी कामावर जायला. आणि बाहेरच्या पेक्षा मला घरचं जेवण खूप आवडतं. माझं सांगायचं झालं तर बाकीच्यांचं मला नाही माहिती, पण अरे वाजवत नाही, काय बोलणार आता. ट्रॅजेडी झाल्या माझ्याबरोबर. विदाऊट हॉर्न मित्रांनो गाडी थोडी चालवणं थोडस अनकम्फर्टेबल होतं, कारण का समोरची गाडी आल्यावर त्याला हॉर्न देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपला स्पीड आपल्याला कंट्रोल मध्ये ठेवावा लागतो. काहीतरी नाव होतं, देवा भाऊ. हसायची गोष्ट नाही, पण देवा भाऊ जरा बघा, लक्ष द्या. रस्त्यांवरती खूप सारे ऍक्सिडेंट होतात तिथे. आता दाखवतो सांताक्रूजचा ब्रिज कसा होता आणि कसा झालाय. तर देवा भाऊ, एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला. गाड्या तर चालतात, गाड्या तर येत राहणार, बरोबर आहे तुमचं, पण जरासं
हे ब्रिजचं काम केलं असतात तर खूप काय म्हणतात ते, खूप सारे तुम्हाला काय काय म्हणतात, गुड थॉट्स. म्हणजे कसं असतं, तुम्ही कामं करता असं नाही, कामं नाही करत असं नाही, तुम्ही खूप कामं करता, पण जरासं एका ह्या ब्रिजकडे लक्ष द्या. कारण का आम्ही दररोजचं येणं जाणं आहे त्याच्यामुळे. आणि ह्या ब्रिजवर खूप सारे ऍक्सिडेंट होतात देवाभाऊ. जर तुम्ही ऐकला तर प्लीज हे बघा, एका कोपऱ्याने गाडी चालवायला लागते, कारण का रस्त्याच्या मध्ये काही उरलेलंच नाही. एकतर ते डांबराचे ढीग घालून ठेवलेत, नाही तर हे बघा, हे बघा, हे बघा रस्ते बघा. मध्ये मी पावसाळ्यात आलेलो तेव्हा ह्याला संबोधलेलं मंगळ म्हणून. आता आमच्या कुंडलीतला मंगळ म्हणून बनून उभा आहे. कारण का इथेच माझा ऍक्सिडेंट झालेला, मी 10,000ची तोडगी झालेली इथेच गाडीला. तर प्लीज देवा, प्लीज जर तुम्ही ऐकलात तर प्लीज ह्याच्याकडे लक्ष द्या. प्लीज तुमच्याकडे कळकळीची विनंती आहे. जर झालं सर हे करून टाका. नवीन वर्ष येत आहे आणि नवीन वर्षात आमचे पैसे कमी घालवा प्लीज. आता रिक्वेस्ट केलेली आहे, देवाभाऊ नक्कीच ऐकतील. तर बघूया. गाडी ऍक्च्युली, नाहीतर मग एक काम करा, सबसिडी द्या एक्सपल्स मध्ये. एक्सपल्स किंवा ऑफरोडिंग बाईक्स असतात ना त्यांच्यामध्ये प्लीज. रस्ते नाही चेंज करू शकत तर ऑफरोडिंगच्या बाईक मध्ये सबसिडी देऊन टाका. म्हणजे परत घेऊ नका पैसे ते सबसिडी दिल्यावर. कसं असतं त्याच्यामध्ये सबसिडी दिली ना किंवा आम्ही ऑफरोड कसेही रस्ते असू द्या आम्हाला चालवता येतात. सो प्लीज त्याच्यावरती थोडस लक्ष द्या. मुंबईमध्ये आता ऑफरोडिंग बाईक्सच्या गरजा खूप वाढलेल्या आहेत. कारण का रस्ते बघितलं तर ते रस्त्यांची दुरुस्ती कमी होते आणि नासधूस जास्त होते. मध्येच गावाला ते काय म्हणतात, शेणाचं काय बनवतो आपण, ते भिंतीवर थापून बनवतात ना चुलीत पेटवण्यासाठी, हा तसं रस्त्यांवरती होत आहे. मध्येच एखादा डांबरीचा ढिगारा दिसतो आणि त्याच्यावरून गाडी निसटली की गेले 10,000 रुपये 15,000 रुपये. सर्व्हिसिंग वाले त्यांची पण चुकी नाही, सर्व्हिस सेंटर वाल्यांची. कारण का त्यांना तर खर्च काढायचाच असतो असा ना तसा. तर खिशातून आमच्या जातात. त्याच्यामुळे थोडस मुंबईच्या रेग्युलर यूज असलेल्या रोडवरती तरी लक्ष द्या. बाकी काहीच नाही. तर बोलता बोलता देवाभाऊंना विनंती करता करता आपण पोचलो आहोत. खार क्रॉस केलेला आहे. बँड्राला पोचू आपण. आणि आता बँड्रा पासून गर्दी चालू होईल हळूहळू. तर थोडीशी वाट काढत आपण पळूया इकडून, नाहीतर आपण अडकून राहू. पटापट निघा. ही बघा अशी गाडी असली पाहिजे, एक्सपल्स बेस्ट. ऍडव्हर्टायझिंग नाही करत मित्रांनो, पण आता मुंबईच्या रोडवर पण ह्याच गोष्टीची गरज आहे ऑफ रोडरची. तर कसं माणसाच्या पाठीचे स्क्रू, अंगातले जेवढे जॉईंट स्क्रू आहेत ते लूज नाही होत. आज 31 आहे, त्याच्यामुळे मित्रांनी मजा करा. बघूया पुढल्या वर्षी आपल्यासाठी काय घेऊन येतं. आणि ते रील माहिती आहे ना, 26 को तो दुनिया खतम हो जाएगी, असं काही नाही होणार मित्रांनो. वाव, हे बघा मित्रांनो, दिसतंय का? नसेल दिसत. हे बघा आता मस्त सजवलंय, छान दिसत एकदम. म्हणजे रेक्लामेशनला हे काय म्हणतात ते, समुद्र टच करून एक गार्डन बनवलंय. हे देवाभाऊंचं क्रिएशन एक नंबर आहे. मी म्हटलं मगाशी तुम्हाला, त्यांच्या गोष्टी खूप छान छान बनवतात हे लोक.
हे बघा, आणि गर्दी तर तुफान तुडुंब आहे इकडे. हे पहा, मस्त एकदम. हे बघा, गाणी बिणी लावलेले आहेत, दिसतंय का? फुल लाइटिंग एकदम मजेत. डीजे आहे वाटतं इकडे. असं एकदम भारी सजवलंय इकडे. लोक पैसे देऊन येतात आणि अदर डे ला कोण नसतं इकडे. आता वरून जाताना आपल्याला कळेल. आणि 31 ला मस्त पैकी एकदम फॅमिली टायमिंग स्पेंड करत असेल तर ही चांगली जागा आहे. हे बघा, हे पहा मित्रांनो. 2 मिनिटं चला. तर हे एक देवाभाऊंचं क्रिएशन, ज्याला तोड नाही. तर प्लीज कृपया करा आणि अशा गोष्टी बनवत राहा. जाऊ दे. आता इकडे लोक थांबणार आणि गर्दी करणार, ट्रॅफिक करणार. चला. एक हॉर्न काम नाही करत आहे, त्याच्यामुळे हे तर रील मध्ये येणार भावांना. याची रील तर मी टाकणार. छान केलं, एकदम छान, सुपर. तोड नाही आला. हे बघा, फुल तो झगामगा आणि मला बघा असं झालंय. एकदम कडक क्रिएशन. सॉरी, रॉंग मध्ये टाकली, त्याच्यामुळे पण काय ट्रॅफिक आहे तेवढंच, तर काय करू शकत नाही आपण. सो आता ट्रॅफिक आपल्याला चालू झालेलं आहे मित्रांनो. हे पहा, किती लोक गर्दी करून उभे आहेत. आणि 24 तास वर्षाचे 365 दिवस तत्पर पोलीस. एक ह्यांचं बोलतच कुठे गेला बटन? इकडे. आपली हवा गेलेली आहे की तेच कळत नाही. बघूया, चला. थोडासा मोबाईल वाकडा आहे, चालतंय. बघावं लागेल पंक्चर आहे का. पंक्चर नसावं. बापरे, काके एक्सिलेटर सोडतायत नाही, हॉर्न मारतायत. पण छान आहे. लेडीज पण रिक्षा चालकांमध्ये फेमस आहेत खूप साऱ्या. एकदम बेस्ट ड्रायव्हिंग साठी आणि सेफ ड्रायव्हिंग साठी. कारण का जिथे सगळ्यांनाच एंट्री नसते, आपल्याला एंट्री कायम असते. आतापर्यंत तरी गर्दी कमी दिसते इकडे, नाहीतर झुंबड उडालेली असते. एकदम गच्च ट्रॅफिक अँड ऑल अशा गोष्टी असतात. बघूया, 43 झालेत.
8:43. मी हे कट करणार आहे. कटिंग तो रहेगा इसमें बॉस. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशन पर्यंत. सो कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करा, लाईक करा आणि जास्त आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपला एक छोटा मित्र बसमधला बघा व्लॉग मध्ये खूप येण्याचा प्रयत्न करतोय, पण बसवायला काय थांबत नाहीये. सो भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि आतापासून आपण कंटिन्युअस राहू ब्लॉगच्या बाबतीत तरी, कारण का आता सगळं ओके. हात सोडला तर हे बघ, हात आपण पट्ट्या बांधून काम करतोय. थोडा हेवी उचलू शकत नाही आणि बाईक चालवताना त्रास होतो. तर बघूया. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय जिजाऊ.